केंद्र आणि राज्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना भाजपच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतंही निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची वेळ आली आहे. तर आम्ही त्याबाबत पूर्ण तयारी केल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काल ठाण्यात दिलाय. ठाणे महापालिका निवडणुका जाहीर होताच भाजपच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयात शिवसेना भाजप युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांना बैठकीचं निमंत्रण नव्हतं. राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याची ताकद ठेवतो, आम्हाला युतीच्या चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू, असं मत पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 380हून अधिक इच्छुक उमेदवारांची मुलाखत देखील घेतली आहे. आम्हाला महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपच्या माध्यमातून सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या तर महायुतीमधून निवडणूक लढवणार, मात्र सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे 131 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असंही परांजपे यांनी नमूद केले. असं आहे की ठाणे महानगरपालिकेपुरतं स्पष्टपणे बोलतो, महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांकडनं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना आलेलं नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून नजीब मुल्ला यांनी पार्लमेंटरी बोर्ड बसवून 2 दिवस जवळजवळ 380 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये लढेल, अन्यथा 131 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढण्याची ताकद ठेवतो. सन्मानपूर्वक तुम्ही म्हणताय की जागा मिळाला नाही, त्यात सन्मानपूर्वक जागा नेमक्या किती मिळायला हव्या राष्ट्रवादीची अपेक्षा? असं आहे ना की चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू ना. या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना युतीतील दोन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बैठका होत आहेत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण अजूनपर्यंत तरी आमच्या जिल्हाध्यक्षांना दिलेलं नाही. त्यामुळे स्वबळावर लढायची जर वेळ आली तर ती देखील संपूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे महानगरपालिकेपुरती केलेली. सर, नगर परिषद